मुंबईसह कोकण मराठवाड्यात ऑक्टोबर हीट वाढणार आहे येत्या 48 तासात। मुंबईसह कोकण मराठवाड्यामध्ये पारा 2 ते 3 अंशांनी वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे। त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलंय। गोकुळने गायीच्या दूध खरेदी दरात कपात केली आहे। गोकुळनं दूध दरात वाढ करणं शक्य नसल्याचं संचालक मंडळाच्या बैठकीत स्पष्ट केलंय। गायीच्या दुधामुळे गोकुळात 4 रुपयांचा तोटा होत असल्याचा दावा करत गोकुळनं दरवाढ करण्यास नकार दिलाय। त्यामुळे शेतकरी विरुद्ध गोकुळ असा संघर्ष उभा राहणार आहे। सांगलीमध्ये उसाला योग्य दर मिळावा यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कामेरी दरम्यान साखरेचे ट्रक अडवून आंदोलन करण्यात आलं। येत्या 2 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास गनिमी काव्यानं मुंबईला जाणारी साखर, दूध आणि भाजीपाला बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय। वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टी आणि ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकावर अळीचा प्रादुर्भाव झालाय। यामुळे कापूस उत्पादनात यंदा घट होण्याची शक्यता आहे। नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी होतीये। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात वाढ झाली आहे। क्विंटल मागे 650 रुपयांची सुधारणा झाल्यामुळे कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपये इतका भाव मिळतोय। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालाय। जळगावातील आदिवासी कोळी समाजाच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर थाळीनाद मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये विद्यार्थी, महिला यांच्यासह मोठ्या संख्येनं आदिवासी कोळी समाज बांधव सहभागी झाले। मावळ तालुक्यात नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांची ई-सेवा केंद्रावर गर्दी होऊ लागली आहे आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी वर्षाला 6000 रुपये अनुदान मिळणार असल्यानं शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे। वर्ध्याच्या आर्वी विधानसभा मतदारसंघात औद्योगिक वसाहत निर्माण केली जाणार आहे। यासाठी राज्य शासनानं मंजुरी दिली आहे। आर्वीमध्ये 67.89 हेक्टरवर औद्योगिक वसाहत निर्माण होणार असल्यानं रोजगाराचं साधन उपलब्ध होणार आहे। शासकीय शाळांचं खासगीकरण तसंच कंत्राटी करण्याच्या शासन निर्णयावरून जळगावात शिक्षक संघटना आक्रमक झाल्या। शिक्षक संघटनांकडून शासनाच्या निर्णयाची होळी करत तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला। उल्हासनगरात एका तरुणाला 10 जणांच्या टोळीनं बेदम मारहाण केली आहे। जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असून पूर्व वैमनस्यातून ही मारहाण केल्याचं बोललं जात आहे। तर मारहाण प्रकरणी फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। बदलापूर शहरात पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या बेलवली रेल्वेच्या भुयारी मार्गात वाहतूक कोंडी होते। पावसाचं पाणी भुयारी मार्गात जाऊ नये यासाठी या मार्गावर शेड टाकण्याचं काम सुरू आहे। मात्र यामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्यानं नागरिक त्रस्त झाले। बुलढाण्यातल्या चिखली तालुक्यातील चंदनपूर इथे एका तरुणीची हत्या करण्यात आली आहे। या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं होतं आणि या प्रकरणी 24 तासात पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे। करमाळा तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊन झाल्यानं अर्ज दाखल करण्यात अडचणी आल्या आणि त्यामुळे भावी ग्रामपंचायत सदस्यांचा हिरमोड झालाय। ऑनलाईन अर्ज करण्यास अडचणी येत असल्यानं ऑफलाईन अर्ज स्वीकारावे अशी मागणी उमेदवारांकडून केली जाते। गडचिरोली कोरची तालुक्यातील चरविंदंड इथे जिल्हा परिषद शाळेमध्ये एका शिक्षकानं स्वतःच्या जागी बनावट शिक्षकाची नियुक्ती केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। सुशील आडिकने असं या शिक्षकाचं नाव असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्याला निलंबित केलंय। मावळातील तळेगाव दाभाडे इथे नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी विद्यालयात मोहता देवीची रांगोळी साकारण्यात आली आहे। नवरात्रोत्सवानिमित्त प्रीती घुले या मुलीनं ही रांगोळी साकारली आहे। यासाठी 12 किलो रांगोळीचा वापर करण्यात आलाय। मावळमध्ये निसर्ग वाटिका सोसायटीमध्ये घोरपड आढळून आली होती। याबाबतची माहिती मिळताच वन्यजीव रक्षकांनी घोरपडीला पकडून तिला नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं। मावळ तालुक्यामध्ये रब्बी हंगामासाठी कृषी विभागाकडून वनराई बंधारे बांधणीच्या कामाला वेग आलाय। महिला कृषी अधिकारी शीतल गिरी यांनी देखील शेतकऱ्यांसोबत श्रमदान केलं। या बंधाऱ्यावर बेडसे गावातील 40 ते 45 एकर रब्बीची जमीन भिजणार असून ज्वारी, बाजरीसह हिरव्या पालेभाज्या फुलणार आहेत। केंद्र सरकारच्या व्यवहार विभाग आणि नाफेड अंतर्गत दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर करमाळा भाजप कार्यालयात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते 60 रुपये किलो दरानं 21 टन हरभरा डाळीचं वाटप करण्यात आलं। भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। नाशिकच्या देवळा सौंदाणे मार्गावर ट्रक आणि बाईकचा भीषण अपघात झाला। या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय। तर अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय।
जळगावातील अमळनेर इथे होणाऱ्या 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी सुरू झाली आहे। संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे यांनी संमेलनाच्या तयारीचा आढावा घेतला। 2, 3 आणि 4 फेब्रुवारीला प्रताप महाविद्यालयामध्ये साहित्य संमेलन होणार आहे। जळगावातल्या चोपडा तालुक्यातील चुंचाळे गावाजवळ एका बसमधून पोलिसांनी 3 गावठी पिस्तूल आणि 10 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी बस रोखून बसमधील तरुणाची झाडाझडती घेतली आणि त्यावेळी त्याच्याकडे गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसं आढळली। भुसावळमध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीनं सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली। नवरात्रोत्सवात शांततेत आणि सुव्यवस्थेत साजरा करण्याचं आवाहन पोलीस प्रशासनानं मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना केलं। उसाला 4000 रुपये उचल मिळावी ही मागणी घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं नवजागर यात्रा सुरू केली आहे। यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेऊन हमीभावासंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे। मुक्ताईनगर बोदवड महामार्गावर नाडगाव इथे रेल्वे उड्डाण पुलाचं बांधकाम 3 महिन्यापूर्वीच पूर्ण झालं होतं। मात्र या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचं आरोप करण्यात येतोय। यावर कारवाईच्या मागणीसाठी लोटांगण आंदोलन करण्यात आलं। हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश भागात लागवड केलेल्या कपाशी पिकावर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव झालाय। कपाशीच्या झाडांवर पडलेल्या कोकड्यामुळे कपाशीची फुलं सुकायला लागली आहेत, त्यामुळे फुलांची गळती देखील होतेय। तुळजापूरची अश्विन पौर्णिमा यात्रेचं औचित्य साधत आरोग्य विभागाकडून महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हे आरोग्य शिबिर पार पडणार आहे। 3 राज्यातील भाविक देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात आणि या शिबिरात त्यांच्यावर मोफत उपचार आणि तपासण्या केल्या जाणार आहेत। पुणे नाशिक महामार्गावर आंबेगाव तालुक्यातील कळंबजवळचे स्पीड ब्रेकर निकामी झालेले आहेत आणि त्यामुळे वर्दळीच्या वेळेस अपघाताच्या संख्येत वाढ होते। या ठिकाणी नव्यानं स्पीड ब्रेकर पुन्हा टाकावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे। जुन्नरच्या नारायणगावमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त महिलांकडून अनोखा जागर केला जातो। या सर्व महिला विना मोबदला केवळ सेवा म्हणून एकमेकींच्या घरी जाऊन सामूहिक श्रीसूक्त पठण करतात। शाळांमधून उत्पन्न मिळत नाही, मात्र दारूची दुकानं वाढली तर उत्पन्न वाढेल, त्यामुळे शाळा बंद करून दारूचं दुकान सुरू करा असे निर्णय शासनाकडून घेतले आहेत। हे आपलं हे दुर्दैव आहे असा घणाघात रोहिणी खडसे यांनी सरकारवर केला। यासोबतच इतरही काही